मुलुंड पश्चिम येथील वैतरणा नगर अनुसया बिल्डिंग जवळील नाहूर रोड परिसरातील नागरिकांसाठी आणि लहान मुलांच्या खेळासाठी राखीव असलेले मैदान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। या मैदानावर बेकायदेशीर अतिक्रमण करून त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी पालिका प्रशासनासह राज्य सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार मैदानावर मोठ्या प्रमाणात केबल ड्रम, अवजड यंत्रसामग्री, वाहने आणि इतर औद्योगिक साहित्य ठेवण्यात आले आहे। त्यामुळे सार्वजनिक मैदानाचा वापर स्थानिक नागरिक आणि लहान मुलांना करता येत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार खेळण्यासाठी राखीव असलेल्या या मैदानाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असून त्यामुळे परिसरातील मुलांचे खेळ आणि नागरिकांच्या दैनंदिन उपक्रमावर याचा परिणाम होतोय। या प्रकरणी सिद्धार्थ मोकळ यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। हे मैदान 50 वर्ष जुनं मैदान आहे। इकडचे स्थानिक रहिवासी या ठिकाणी लहान पोरं इकडे नाही का क्रिकेट खेळत होते आणि त्यांना आता क्रिकेट खेळणं हे बंद झालं, खेळणंच बंद झालं। ते रस्त्यावर नाही का आता खेळायला लागले। रस्त्यावर क्रिकेट खेळण्यापेक्षा मैदानात खेळलेलं हे परवडणार की नाही, पण त्याच ठिकाणी नाही का अशी घाण करून ठेवले मैदानामध्ये की हे मैदान नाही, हे नाही का कुठलं तरी गोडाऊन दिसत आहे। आपण बघू शकतो माझ्याच मागे नाही का हे एक महावितरण विभागाचे काही असतील, काही मंडपवाल्याचे काही सामान असतील, म्हणजे कचरा प्रकारे हा गोडाऊन नाही का तयार झालेला आहे। सहाय्यक आयुक्त इकडे काही दुर्लक्ष करत आहे। सहाय्यक आयुक्तांना कंप्लेंट केलेली आहे, तरी सहाय्यक आयुक्तांचं इकडे लक्ष नाही आहे। फक्त सहाय्यक आयुक्त हे फक्त एसीच्या कॅबिनमध्ये हवा खाण्यामध्ये व्यस्त आहे, पण इकडे नागरिकांना होणारा त्रास आणि इकडे मच्छर एवढ्या प्रकारे नाही का मच्छर झालेले, डेंग्यूचे मच्छर झालेले आहेत आणि नागरिक इकडे आजारी पडत आहेत, तरी यांच्याकडे आरोग्याशी खेळत आहे। म्हणजे सहाय्यक आयुक्त हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का असं मला हे दिसत आहे। तर यांनी जर कारवाई केली नसेल तर मी आयुक्तांना पत्र दिलं आहे। जर यांनी कारवाई केली नाही तर यांच्यावर मी नाही का चौकशीची मागणी मी दाखल करेल, हे त्यांना मी आवाहन करू। तसेच संपूर्ण मैदान पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी आकाश कर्डक यांच्याकडून करण्यात आली आहे। मी 20 वर्षापासून ते राहतो या विभागामध्ये आणि हे जे मैदान आहे वैतरणनगर ग्राउंड आहे आमचं, हे 50 वर्षापूर्वीचं मैदान आहे सर। आणि ते लहान मला तर मी लहानचा मोठा इथेच झालो आहे। इथे आम्ही क्रिकेट खेळायचो बऱ्याच वर्षापासून। आता मागील 1-2 वर्षापासून हे ग्राउंडची हालत बघा, तुम्ही बघू शकता। एक MSCBचं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने पूर्ण त्याचं इलिगल सामानचे केबलच्या जाड्या वायरी, बाकी ते बॉक्स असतात नाही असे केबिन बॉक्स मोठे ते रात्रीचे लोक 1:30 वाजता येतात तिथं ठेवून आणि निघून जातात रात्रीचे, आणि पूर्ण इलिगल कब्जा केलेला आहे मैदानावरती। त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते काय आम्हाला माहिती नाही, पण आम्ही साहेबांकडे तक्रार दिली होती आमच्या विभागातील लोकांनी। साहेबांनी अर्ज पण केलेला BMCला, पण तरी काय त्या लोकांनी अजून कारवाई केलेली नाही। तर आमची मागणी आहे की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्यांनी आता इलिगल सामान ठेवलं आहे, आणि तुरंत तात्काळ एक जागा मोकळी करून परत आमच्या जे लहान मुलं आहेत त्यांना प्लेग्राऊंडसाठी ते ओपन करून देण्यात यावी। दरम्यान या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालय, लोकायुक्त, जिल्हाधिकारी, उच्च न्यायालय आणि प्रसार माध्यमांकडे दाद मागण्याचा इशाराही तक्रारदाराने दिलाय। आता या प्रकरणावर पालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि मैदानावरील कथित अतिक्रमणावर कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।